विश्वप्रसिद्ध आणि भारतातील सर्वात जुन्या अजिंठा वेरूळच्या लेण्या मानवीय इतिहासातील चित्रकला आणि शिल्पकलेच्या अद्वितीय उदाहरणापैकी एक आहेत. मुंबईपासून सर्वसाधारण 450 किलोमीटर दूर ह्या लेण्या मोठमोठ्या डोंगर आणि दगडांना कोरून बनवलेल्या आहेत. भारतातील तसेच विदेशी पर्यटकांना आपल्या देखण्या रूपाने मोहित करणाऱ्या ह्या लेण्या जरी इसवी सन पूर्व 2 ते 4 शतकादरम्यान निर्माण झाल्या असल्या तरी आजही ह्या लेण्यांची सुंदरता सर्वांना आकर्षित करते. बौद्ध धर्माचा वारसा अवघ्या जगाला ह्या लेण्या देत असून ह्या लेण्या आकारामध्ये घोड्याच्या नाळेप्रमाणे आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाघूर नदीजवळ ह्या लेण्या असून जवळच असलेल्या अजिंठा गावाच्या नावावरून या लेण्यांना अजिंठा लेण्या असं नाव पडलं. नमस्कार मंडळी, मी विकास आणि आज आपण जाणून घेणार आहोत अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांचा सुंदर इतिहास. ह्या लेण्या सातवाहन राजवंशाच्या आणि वाकाटक राजघराण्याच्या काळात बनल्या असाव्यात असे इतिहासकार म्हणतात. या लेण्यामध्ये एकूण 30 लेण्या असून त्यांच्या भिंती आणि छतावर भगवान बुद्धाच्या संबंधित विभिन्न घटनांचे रेखाटन केलेले आपल्याला आढळते. 30 लेण्यामध्ये एक लेणी अपूर्ण असून उरलेल्या 29 लेण्यामध्ये विहार आणि चैत्यग्रह अशा 2 प्रकारच्या लेण्या आहेत, ज्यात विहारांची संख्या 25 तर चैत्यग्रहांची संख्या 4 आहे. विहारांचा वापर राहण्यासाठी तर चैत्यग्रह हे ध्यान साधण्यासाठी वापरले जात असत. या लेण्यांच्या अंती स्तूप बनवले असून ते भगवान बुद्धाचे प्रतीक आहेत. वन्य प्राणी आणि स्थानिक भिल्ल समाजाला सोडून बाहेरील जगासाठी या लेण्या हजारो वर्षांसाठी अपरिचित होत्या. 23 सप्टेंबर 1803 रोजी इंग्रज व मराठे यांच्यात लढाई झाली. त्या दरम्यान इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी अजिंठा गावाजवळ आश्रय घेतला. त्या घटनेनंतर त्या ठिकाणी इंग्रज सैनिकांचा वावर निर्माण झाला. या प्रदेशाच्या आसपासचा परिसर हा जंगल झाडांनी व्यापलेला असल्यामुळं जंगली प्राणी व हिंसक प्राण्यांचा वावर येथे जास्त होता. तसेच या परिसरात वाघांची संख्या देखील त्या काळी जास्त होती. त्या काळी त्या ठिकाणी वाघाच्या शिकारीसाठी मद्रास प्रांताचे नेटिव्ह अधिकारी जॉन स्मिथ 28 एप्रिल 1819ला वाघूर नदीकाठीच्या जंगलात गेले. शिकार करत असताना अचानक त्यांना सध्याच्या अजिंठा लेणीमध्ये लेणी क्रमांक 10 आढळून आली. सर्व परिसराची शोध मोहीम जॉन स्मिथ यांनी घेतली व शोधात विशेष लक्ष दिले असता अखंड विशालकाय दगडात कोरलेल्या अजिंठा लेण्यांचा शोध लागला. आजही अजिंठा लेण्यामधील लेणी क्रमांक 10 मध्ये जॉन स्मिथची स्वाक्षरी आढळून येते. जॉन स्मिथचा हा शोध अगदी आगीसारखा सगळीकडे पसरला. पुढे रॉयल एशियाटिक सोसायटीने 1845ला मेजर रॉबर्ट गिलला या लेण्यांचं रेखाटीकरण आणि सर्वे करण्यासाठी पाठवलं. पण प्रचंड गरमी, वन्यप्राणी आणि भिल्ल लोकांच्या भीतीने रॉबर्ट गिल येथे थोडंफार काम करू शकला. त्याने 27 कॅनव्हास बनवले आणि दक्षिण लंडनच्या क्रिस्टल पॅलेसमध्ये ते प्रदर्शनासाठी ठेवले. पण 1866मध्ये 23 कॅनव्हास आगीत जळून राख झाले. या काळात 1848मध्ये निर्माण झालेल्या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या एका टेम्पल कमिशनने 1861मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना केली आणि काही निडर संशोधकांनी या लेण्यामध्ये काम केलं. पुढे 1872मध्ये बॉम्बे स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपल जॉन ग्रिफिथ यांना चित्रीकरणासाठी येथे पाठवलं गेलं. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांबरोबर 300 पेंटिंग्स बनवल्या. 1909मध्ये लेडी हरिंगम यांनी पण पेंटिंग बनवण्याचं काम केलं. त्यानंतर हैदराबादचे आर्किओलॉजिस्ट गुलाम याजदानी यांनी 1930मध्ये फोटोग्राफिकल संशोधन केले व ते 4 भागामध्ये पुढे प्रकाशित केले. त्यांना त्यांच्या याच कामामुळे पद्मभूषणसुद्धा दिलं गेलं. याच भागात छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटंसं खेडगाव आहे. येथे प्राचीन काळात कोरलेल्या 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन अशा एकूण 34 लेण्या आहेत. शिवाजी महाराजांचे भोसले घराणे मूळचं याच वेरूळ गावचं आहे. सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी अजिंठा लेणीस 1983 साली संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळाच्या यादीत या लेण्यांना समाविष्ट केलं. अजिंठा लेणीबरोबर वेरूळ लेणी, आग्रा येथील ताजमहल व आग्रा किल्ला या वास्तू सांस्कृतिक माहिती देणाऱ्या आहेत. या कारणाने जपल्या जाव्यात म्हणून जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केल्या गेल्या. या लेण्यामध्ये अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अवशेष आहेत, जे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे ठरतात. तर मंडळी, हा होता आजचा अजिंठा लेण्यांचा इतिहास. आपल्याला जर आजचा भाग ऐकायला पाहायला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये आपला अभिप्राय द्या. तर पुन्हा लवकरच भेटूया एखाद्या नवीन व्लॉगबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.